पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करण्यासाठी चाकण सिन्नर संगमनेरमध्ये सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन सुरू आहे। नारायणगावमधील जीएमआरटी दुर्बिणीचं कारण देऊन बदललेला मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। यासाठी जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये हिवरगाव पौसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यामध्ये गोंदे फाटा समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। हक्काची रेल्वे आमच्याकडे तुम्ही MIDC दिली, आमच्याकडे दोन चाकणे MIDC आहे, तुमची आळंदी MIDC आहे। आमच्याकडे व्यापारी वर्ग चांगला आहे, उद्योगपती आहेत, सुशिक्षित विद्यार्थी आहेत आणि बचत गटाच्या अनेक महिला स्वतःचा व्यवसाय तयार करणाऱ्या आहेत। ग्रामीण भागातील सर्व महिला, जो गरजू वर्ग आहे त्यांचा आणि शासनाचा राहील। सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यातून एक सूचित करायचं आहे, जी गोष्ट सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येते ती शासनाच्या येऊ नये का? आणि ज्या ठिकाणी प्रकल्प करायचा त्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा आधी विचारात घेतल्या पाहिजे। प्रत्येक प्रकल्प तुम्ही तुमच्या सोयीने नाही बदलला पाहिजे आणि तुम्ही नेत्यांच्या सोयी, सगळ्यात महत्त्वाचं नेत्यांच्या सोयी ह्याच्यामध्ये जास्त पाहिले जातात, जे नाही केलं पाहिजे। आता आपण बघतोय की राजकारणात ज्या उलथापालथी होत आहेत त्या यामुळेच होत आहेत। जर तुम्ही तरुण वर्गाला विचारात घेत नाही, गरजू वर्गाला विचारात घेत नाही, मग तुम्ही नक्की राजकारण कुणासाठी करत आहात? आता काय, शेवटी पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या नियमाप्रमाणे ते काम करतात। आमच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी अडवणार आहोत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।